नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 26 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच आज GMC नागपूरचा पेपर झालेला आहे. तर पेपरमध्ये नेमके कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. म्हणजे GMC टुडेज पेपर ॲनालिसिस असंच आपण म्हणूयात, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छोटासाच व्हिडिओ आहे पण व्यवस्थित माहिती दिलेली आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC डॉट द ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GMC डॉट द ई बुक विकत घ्या. ही जी GMC नागपूरची परीक्षा आहे ना, ती IBPS या कंपनीनं घेतलेली आहे आणि उर्वरित जे पेपर आहेत ते सुद्धा याच स्वरूपाचे येतील. हा जो आजचा पॅटर्न आहे त्यानुसारच. तसंच GMC धुळेचे पेपरसुद्धा IBPSच घेणार आहे आणि ते पेपरसुद्धा याच पद्धतीनं विचारले जातील. तर आता मराठी व्याकरणामध्ये त्यांनी काय विचारलं होतं, तर उतारा विचारला होता आणि उतार्यावर एकूण 5 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. त्याच्यानंतर समानार्थी शब्दावर 3 प्रश्न विचारलेत. विरुद्धार्थी शब्दावर सुद्धा 3 प्रश्न त्यांनी विचारलेत. वाक्यांचा क्रम लावा. आता वाक्यांचा क्रम म्हणजे काय, तर आपल्याला एक 4-5 वाक्ये दिलेली असतात आणि त्या 4-5 वाक्यांचा योग्य असा क्रम लावायचा असतो. त्यासाठी काय वेगळा अभ्यास करायची गरज नाही. ते वाक्यांचा अर्थ पाहून लगेच आपण तो क्रम व्यवस्थित लावू शकतो. त्याच्यानंतर कादंबरीवर एक प्रश्न विचारलेला होता. तर मराठी व्याकरणामध्ये हे असे प्रश्न विचारले होते. आता इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा एक पॅसेज होता, त्याच्यावर 5 प्रश्न होते. त्याच्यानंतर मिसस्पेल्ड म्हणजे स्पेलिंग एररवर प्रश्न होते. त्याच्यानंतर स्पॉट द एरर म्हणजे सेंटेन्स डिटेक्शन. म्हणजे आता ॲक्च्युली हा काय असा सेपरेट टॉपिक नाही आहे. आपल्याकडे टेन्स, आर्टिकल, प्रिपोजिशन्स, व्हर्ब, नाऊन याच्यावरच हे प्रश्न स्पॉट द एररचे विचारले जातात. म्हणजे असं वेगवेगळ्या टॉपिकचे नियम माहिती असतील तर स्पॉट द एररचे प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता येतात. त्याच्यानंतर पॅराजंबल. आता पॅराजंबल म्हणजे काय, तर आपल्याला एक 4 ते 5 वाक्ये दिलेली असतात आणि अर्थानुसार त्यांचा योग्य क्रम किंवा वाक्यात जी क्रिया झालेली आहे त्या क्रियेनुसार त्यांचा योग्य क्रम लावायचा असतो आणि पॅसेजवर 5 प्रश्न त्यांनी विचारलेले होते. आता पुढचे विषय पाहूयात आपण. तर पुढे पहा, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पदावली. आता IBPS म्हणलं ना की पदावली आलंच, कारण IBPS पदावलीवर हमखास प्रश्न विचारतं म्हणजे विचारतंच. त्यानंतर नातेसंबंधावर 2 प्रश्न विचारले होते. बैठक व्यवस्थेवर एक प्रश्न विचारलेला होता. शेकडेवारीवर एक प्रश्न विचारला. बैठक व्यवस्थासुद्धा त्यांचं फिक्स ठरलेलं असतं बरं का. बैठक व्यवस्था, नातेसंबंध, पदावली, शेकडेवारी. त्याच्यानंतर सरळ व्याजवर एक प्रश्न विचारला होता. म्हणजे नेहमीच्या पद्धतीनं जो IBPS पॅटर्न आहे त्यानुसारच त्यांनी हे प्रश्न विचारलेले आहेत. सामान्य ज्ञानमध्ये सर्वात जास्त प्रश्न चालू घडामोडीवर होते आणि IBPSचं एक वैशिष्ट्यच आहे की सर्वात जास्त प्रश्न ते चालू घडामोडीवर विचारते. त्याच्यानंतर खेळाशी संबंधित 4 प्रश्न त्यांनी विचारले होते. समाज सुधारकावर प्रश्न होता. तसंच इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते. तर अशा स्वरूपानं अशा स्वरूपामध्ये आजचा पेपर झाला आणि याच स्वरूपामध्ये उर्वरित पेपरसुद्धा होणार आहेत. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.